Guys, welcome to the channel. So, today we are going to learn the very first topic of Kriya Sharir, which is शरीर. तर ह्यामध्ये आपण 3 पॉईंट्स बघणार आहोत. ते म्हणजे फर्स्ट शरीर. तर शरीराची व्याख्या काय आहे, त्याला पर्यायी शब्द काय काय आहेत. सेकंड क्रिया, ज्याची व्याख्या काय आहे आणि त्याचे पर्यायी शब्द. त्यानंतर शारीर, ह्याची व्याख्या व पर्यायी शब्द. त्यानंतर काही मुद्दे जसे की बेसिक ऑफ फिजिओलॉजी. आयुर्वेदाची फिजिओलॉजीचं बेसिक आहे त्रिदोष. तर त्या त्रिदोषांचा त्रिगुण म्हणजे मानस गुणांशी संबंध आणि पंचमहाभूतांशी संबंध पाहणार आहोत. आणि त्यानंतर शारीर दोष कोणते आणि मानस दोष कोणते यांचेही विवेचन आपण करणार आहोत. सो हा चॅप्टर जो आहे तो बेसिकली बेसिक्स आहे क्रिया शारीरचं किंवा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. तरीही हा मस्ट टू नो असल्यामुळे ह्याच्यावर एक SAQ किंवा MCQ एक्सपेक्ट करू शकता. सो लेट स्टार्ट विथ आवर फर्स्ट पॉईंट विच इज शरीर. तर शरीराची व्याख्या करण्यापूर्वी आपण त्याची निरुक्ती शिकूया. तर निरुक्तीमध्ये काय म्हटलं आहे, शीर्यते तत शरीरम. तर शीर्यते म्हणजे काय, तर शीर्यते ह्याचा अर्थ आहे झिजणे. सो जे प्रत्येक क्षणाला झिजत असतं त्याला शरीर म्हणतं. आता तुम्ही म्हणाल की जर ते झिजत असतं तर माणूस एवढी वर्ष जगतो कसा. तर आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये आपले दोष धातू ह्यांचा जो असतो क्षय होत असतो. पण त्याचप्रमाणे आपण जो आहार घेतो, आपण जो विहार करतो त्याने ते शरीर फॉर्मसुद्धा होत असतं. सो हा जो घटण्याचा चय आहे किंवा निर्माणाचा उपचय आहे, हे सायकल जे आहे ते चालू असतं आणि शरीर आपलं दृढ निर्मित होत असतं. तर ह्याची व्याख्यामध्ये काय सांगितलं आहे चरकांनी. फर्स्ट आपण चरकांनुसार बघूया. तर त्यांनी काय सांगितलं आहे की तत्र शरीरम नाम चेतना अधिष्ठानभूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोग वाही. तर त्यांनी म्हटलं आहे की पंचमहाभूत म्हणजे जे आपले 5 महाभूत आहेत, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी, हे आणि त्यांचे विकार. त्यांचे विकार म्हणजे काय की आकाशाचा विकार काय असतो, आपल्या शरीरात ज्या काही पोकळ्या असतात त्या सगळ्या आपण आकाशांचे विकार मानतो किंवा आकाशाचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा आकाशामुळे निर्मित गोष्टी. त्यानंतर वायू. वायू म्हणजे काय, वात जो पूर्ण शरीरात वहन करत असतो किंवा वात दोष. तेज. तेज म्हणजे काय तर अग्नी. तर अग्नीचा रिलेशन जो आहे तो पित्त दोषाशी केलेला आहे. तर तो पित्त दोष हा अग्नी महाभूताचा विकार झाला. त्याच्यानंतर काय आहे तर जल. जल म्हणजे काय तर कफदोष. कफदोष हा जल महाभूताचा विकार झाला. आणि पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय, गुरुत्व. जिकडेही डेन्सपणा आहे किंवा जिकडेही स्ट्रॉंग थिंग्स ज्या आपल्याला दिसून येतात त्या सगळ्या ज्या आहेत त्या पृथ्वीमुळे. तर असे हे पंचमहाभूत आणि त्यांचा विकार ह्यांचा जो समुदायात्मक भाग असतो त्या भागामध्ये जेव्हा चेतना धातू प्रविष्ट करतो. चेतना धातू म्हणजे काय म्हटलेलं आहे तर आत्मा. आत्मा जेव्हा ह्या संघटनेमध्ये प्रविष्ट होतो आणि तो आपल्या जो धातू आहे किंवा या शरीर पंचमहाभूत आणि विकार ह्यांना सम ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा ह्यांचा जो प्रपोर्शन आहे ते कमी जास्त न होण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याला अशा जो हा संपूर्ण संघटन असतं त्याला शरीर म्हणतात. म्हणजेच काय, पंचमहाभूत, त्यांचे विकार आणि त्यांच्यामध्ये प्रविष्ट होणारा चेतना धातू या सर्वांच्या समुदायापासून जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, शरीर. तर ह्या शरीराचे पर्यायी शब्द काय काय आहेत. फर्स्ट पर्यायी शब्द आहे काय. काय म्हणजे काय तर ज्याचं पोषण होतं, ज्या संघटनेचं पोषण होतं त्याला काय म्हणतात. सेकंड शरीर. शरीर म्हणजे काय, जो झिजत असतो तो शरीर. थर्ड पर्यायी शब्द काय आहे, देह. देह म्हणजे काय, जे धारण करतं किंवा टिकवून ठेवतो तो देह होय. त्यानंतर कलेवर. कलेवर शुक्र धातू हा श्रेष्ठ धातू असतो आणि त्यापासून पवित्र शरीराची उत्पत्ती होते म्हणून त्याला कलेवर असं म्हणतात.
त्यानंतर तनू, तनू म्हणजे जो परंपरा चालू ठेवतो. मूर्ती म्हणजे ज्याला आकार असतो, ज्याला एक प्रकारचा शेप असतो, त्याला मूर्ती असं म्हणतात. पुरू, पुरू म्हणजे काय, तो आत्म्याचा निवासस्थान आहे म्हणून त्याला पुरू म्हटलं जातं. त्यानंतर आहे पिंड, पिंड म्हणजे काय तर पंचमहाभूतांचा समूह असतो म्हणून त्याला पिंड असं म्हणतात. त्यानंतर पंजर, पंजर का म्हटलं जातं, कारण हा आत्म्याला अवृद्ध करून ठेवतो, आत्म्याला स्वतःमध्ये धारण करून ठेवतो म्हणून ह्याला पंजर म्हटलं जातं. त्यानंतर वपू, वपू म्हणजे काय की नवीन देह धारणासाठी बीजभूत कर्म ज्यामध्ये स्थित असतं, नवीन देह म्हणजे रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी ज्याच्यामध्ये असते त्याला शरीर म्हटलं जातं. त्यानंतर आहे क्षेत्र, क्षेत्र म्हणजे काय, तोच आत्म्याचं स्थान आहे म्हणून त्याला क्षेत्र म्हटलं जातं. कुल, शेवटी मृत्यूमध्ये लीन होणारा म्हणजे जो शेवटी मृत्यू पावतो त्याला काय म्हणतात तर कुल. आणि लास्ट आहे करण, करण म्हणजे ज्याच्याद्वारे आपण ज्ञान प्राप्त करतो, अ सोर्स थ्रू विच वी एक्नॉलेजस, त्याला काय म्हणतात करण. तर हे सगळे काय आहेत, शरीराचे पर्यायी शब्द आहेत. नेक्स्ट काय आहे, सुश्रुतांनी व्याख्या काय केली आहे ते आपण पाहूया. सो सुश्रुत काय म्हणतात, त्यांनी जे शरीराची व्याख्या आहे त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे. फर्स्ट आहे गर्भ आणि सेकंड आहे शरीर. तर त्यांनी गर्भबद्दल काय म्हटलं आहे की शुक्र शोणितम गर्भाशयस्थम आत्म प्रकृती विकार सम्मूर्छितम गर्भ इति उच्यते. म्हणजे मातेच्या गर्भाशयात जेव्हा शुक्र शोणित यांचा संयोग होतो आणि त्यामध्ये आत्मा, प्रकृती व विकार यांच्या संयोगाने जो घनीभूत आकार निर्माण होतो त्याला काय म्हणतात तर गर्भ. आता आत्मा म्हणजे काय तो आपण पाहिला की जो एका शरीरापासून दुसऱ्या शरीरामध्ये जात असतो त्याला आत्मा म्हटलं जातं. तर प्रकृती म्हणजे काय म्हटलं आहे इकडे, तर प्रकृतीचाच अर्थ आहे पंचमहाभूत आणि त्या पंचमहाभूतांचे विकार, अर्थात त्या पंचतंत्र म्हणजेच जसं आकाशाचं शब्द येणार, वायूचं चलत्व येणार, तर हे असे सगळे पंचतंत्र आणि त्यांचे जे आपण ऑर्गन्स बघितले किंवा जे आपण टाईप्स बघितले ज्याच्यामुळे ते शरीरामध्ये रिप्रेझेंट होतात, तर ह्या सगळ्यांचा जेव्हा समूह होतो गर्भाशयामध्ये तेव्हा त्याला गर्भ म्हटलं जातं. त्यानंतर ह्या गर्भावर काही संस्कार होतात आणि त्याच्यानंतर त्याची ट्रान्सफॉर्मेशन होतं ते शरीरामध्ये. सो ते काय आहे की तम चेतना अवस्थितम, ज्यामध्ये चेतना प्रेझेंट असतो म्हणजे आत्मा प्रेझेंट असतो, त्याच्यामध्ये वायू विभजती म्हणजे वायूद्वारा जेव्हा डिव्हिजन होतं, डिव्हिजन ऑफ सेल्स घडून येतं. तेज एवं पचती, तेज धातूमुळे किंवा तेज महाभूतामुळे जेव्हा त्या विभाजित झालेल्या भागांचं पचन होतं, पचन म्हणजे काय तर ट्रान्सफॉर्मेशन होतं. आप क्लेदयंती, जो शरीरात जलधातूचं निर्माण करतो. आपले जे रस, रक्त, म्युकस हे सगळे पार्ट्स आहेत ते कसे आहेत, जलीय आहेत. तर या जलीय पाटाचा जो निर्माण करतो तो आहे आप महाभूत. पृथ्वी ही संहंती म्हणजे जे स्ट्रेंथ किंवा आपल्याला बॅकबोन देतो किंवा आपल्याला गुरुत्व देतो तो आहे पृथ्वी धातू. आणि आकाशम विवर्धयती, आकाश जो आहे तो त्याच्यामध्ये स्पेस, हॉलोनेस निर्माण करण्याचं काम करतो. एवं विवर्धितः तस्म यदा हस्त पाद जिव्हा घ्राण कर्ण नितंब आदिभिः अंगैः उपेतः तदा शरीरम इति संज्ञां लभते. मग ह्या सगळ्या संस्कारांमुळे जेव्हा गर्भला हात, पाय, जिव्हा म्हणजेच जीभ, घ्राण म्हणजे नाक, कर्ण कान, नितम हे सगळे अवयव जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपण त्याला शरीर असं म्हणतो. तर ह्यामध्ये डेफिनेशन सेमच आहे की पंचमहाभूत, विकार, आत्मा या सगळ्यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा शरीर निर्माण होतं. फक्त चरकांनी काय सांगितलं आहे की शुक्रशोणित आणि आत्मापासून गर्भ निर्माण होतो आणि त्या गर्भाचं संस्करीकरण होऊन शरीर निर्माण होतं. आणि त्याचे पर्यायी शब्द आपण बघितलेच.
तर आता नेक्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहोत तो आहे क्रिया. क्रियाची व्याख्या आणि त्याचे पर्यायी शब्द. तर क्रियाची व्याख्या काय आहे? प्रवृत्ती तू खलु चेष्टा कार्यार्था स एव क्रिया कर्म यत्न कार्य समारंभश्च. तर यामध्ये व्याख्या जी आहे ती फक्त फर्स्ट 4 वर्ड्स. प्रवृत्ती तू खलु चेष्टा म्हणजे कोणतंही कार्य करण्यासाठी आपण जी प्रवृत्ती करतो किंवा जो आपण प्रयत्न करतो किंवा जी हालचाल करतो त्या हालचालीला, त्या प्रयत्नाला कर्म म्हटलं जातं. तर चेष्टा ह्याचे 5 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे प्रसारण म्हणजे एक्सटेन्शन, आकुंचन कॉन्ट्रॅक्शन, विनमन डाउनवर्ड मूवमेंट, उन्नमन इज अपवर्ड मूवमेंट अँड तिर्यक गमन इज लॅटरल मूवमेंट. सेकंड व्याख्या जी सांगितलेली आहे ती प्रयत्नादी कर्म चेष्टित उच्यते म्हणजे तेच जे आपण कार्य होण्यासाठी प्रयत्न करतो त्याला कर्म असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला बॉल उचलायचा आहे, पण जेव्हा आपल्या मनातून आपल्याला येणार की तो बॉल आपल्याला उचलायचा आहे, त्याच्यासाठी जी आपण हाताची हालचाल करतो त्याला काय म्हटलं जातं तर कर्म. आणि ह्याचे पर्यायी शब्द काय सांगितलेले आहेत? कार्य आणि कर्म. ओके. सो नेक्स्ट जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे शारीर. शारीराची व्याख्या काय आहे? तर शरीरम अधिकृत्य कृतम तंत्रम शारीरः म्हणजे जे शरीराला आधार मानून तंत्र किंवा शास्त्र तयार केले गेलं आहे त्याला काय म्हणतात? शारीर तंत्र. तर इत्यत्र जन्म मरणम यतः सम्यक उदाहृतम शरीरस्य ततः स्थानम शरीरम उदिच्यते. म्हणजे काय की जन्मापासून ते मरणापर्यंत जे काही शरीरात क्रिया होत असतात, जे काही ट्रान्सफॉर्मेशन्स, जे काही डिफॉर्मिटीज, जी काही फिजिओलॉजी चालू असते ती फिजिओलॉजी ज्या शास्त्रामध्ये एक्सप्लेन केली आहे त्या शास्त्राला शारीर असे म्हणतात. सो ह्याच्या पुढचं आपण पार्ट 2 मध्ये बघूयात.